नक्कीच. पण मला एक हा प्रश्न आवर्जून विचारायचा वाटतो की ज्यावेळी हे व्लॉग्स लोकांपर्यंत पोहोचत होते, हे व्लॉग्स लोकांपर्यंत पोहोचत होते, त्यावेळी वडिलांना असं दिल्लीमध्ये कधी विचारलेलं होतं का, माडिकांना, की आम्ही तुमचे तो फॅमिली सीन पाहिला किंवा असं पाहिलं, आणि हाऊ ही यूज टू रिसीव्ह दॅट? तुम्हाला आता मी सांगतो, म्हणजे आता मी, कारण ते पॅन इंडिया फिरतं ना, मग पक्षाचं वगैरे हे चालू असल्यामुळं मी आता नावं सांगत नाही, पण तुम्ही असं समजा प्रत्येक पक्षातले प्रत्येक सिनियर लीडर्स हे आपले व्लॉग्स बघतात. बरं. आणि ह्या बाबतीत मला वडीलच सांगतात. म्हणजे जेव्हा ते पार्लिमेंटमध्ये बसतात तेव्हा आधी सेंट्रल हॉल होता जुन्या पार्लिमेंटमध्ये, आता सुद्धा आहे पण सेंट्रल हॉल नाही आहे, लोकसभा वेगळं, कॅफेटेरिया, राज्यसभा. तर ते बसल्यानंतर त्यांची भेट होत असते, तर त्यामध्ये मोठमोठे लीडर्स येतात आणि म्हणतात अरे, म्हणजे आता रिसेंटली उदाहरणार्थ आम्ही एका दुसऱ्या घरामध्ये शिफ्ट झालो, कारण आमच्या घराचं रेनोव्हेशन चालू आहे. तर त्यांनी आले आणि विचारले, अरे घर बदलले काय, कुठलं आता नवीन काहीतरी वेगळं दिसायला लागले पाठीमागे. म्हणजे अशापर्यंत बघणारे सगळे आपले लीडर्स आहे. आणि रिली अप्रिशिएट दॅम. मी खरंच मनापासून त्यांचे सुद्धा आभार मानतो की ते माझे व्हिडिओज बघतात. आणि मग मला वडील मग फोन करून सांगतात, अरे साहेब आहे तिथं, बोल त्यांच्याशी, त्यांनी तुझे व्हिडिओज बघतात म्हणून सांगितलं. मुळात माझ्याकडे एक फोटो सुद्धा आहे, मी तो तुम्हाला पाठवतो सुद्धा. कोविडच्या आसपास तो काळ होता आणि तो फोटो एक्झॅक्ट त्याच मोमेंटला घेतला आणि मला तो वडिलांनी पाठवला होता. मुख्यमंत्री साहेब म्हणजे फडणवीस साहेब त्यावेळीच असं त्यांनी दैडींचा हात धरलाय आणि आणि असं बोट करून ते बोलायला लागलेत. आणि त्या क्षणाला त्यांनी ते सांगितलं की क्रिशला नक्की सांगा, मी त्याची व्लॉग्स बघतो. आणि तो माझ्याकडे तो अजून सुद्धा फोटो आहे, फेवरेट करून ठेवलाय तो. आणि ती इतकी मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. दिस इज म्हणजे 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे त्यांच्यासारखे व्यक्ती माझे व्लॉग्स बघणं माझ्यासाठी ही फार मोठी गोष्ट आहे. आणि त्याचा उल्लेख साहेबांनी, मी जे त्यांचा इंटरव्ह्यू घेतला ना तेव्हा सुद्धा त्यांनी सांगितलं की तू क्रिश जे फॅमिलीबद्दल दाखवतोस, तू जे समाजकार्य करतोस, हे चांगलं आहे. हे युवकांसाठी एक दिशा देणारे हे कामं आहेत, त्यामुळे ते करत राहा. त्यामुळं असे काही मोठमोठे लीडर्स आहेत जे बघतात आणि आय एम जस्ट व्हेरी थँकफुल.